मित्रांनो, मी मुकेश यादव आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, आता आपण उभे आहोत आमच्या गावच्या खलाटीमध्ये. खलाटी म्हणजे जे लोक पूर्वी शेती करत होते आणि सर्वांची शेतं एकत्र होती, त्या संपूर्ण भागाला आम्ही खलाटी बोलतो. तर तुम्हाला मी आज दाखवतो की आमच्या खलाटीची काय अवस्था आहे. तर मित्रांनो, हे जे काय तुम्ही बघताय, हा संपूर्ण भाग शेतीचा आहे. इथे एक 10-15 वर्ष पूर्वी पूर्ण शेती केली जायची आणि आता शेतीचं स्वरूप कसं बदललं आहे ते तुम्ही बघू शकता. इकडं जे साड्या बांधलेले दिसतंय ते एकच शेत इथे केलेलं आहे आणि बाकी संपूर्ण भाग पूर्णपणे ओसाड आहे. आणि त्या भागामध्ये संपूर्ण गवत झालेलं आहे. त्याला आम्ही बारडी किंवा बार झालं असं म्हणतो. बघू शकता काय शेतीची अवस्था आहे. या माळावर देखील पहिली शेती केली जायची. वरी, नाचणी, उडीद बिडीद, उडदाची शेती केली जायची. परंतु आता बघू शकता काय अवस्था आहे. सर्व शेतकरी बांधव आपल्या उदरनिर्वाहासाठी गुरंढोरं विकून शेतीवाडी सोडून मुंबई, पुणे सारख्या शहरामध्ये स्थायिक झालेले आहेत. आणि ही शेती बघा, या शेतीचं भविष्य काय असणार आहे हे आपलं दुर्दैव आहे की गावात माणसं आता उरली नाहीत शेती करण्यासाठी. हे बघा, पूर्ण शेतामध्ये गवत झालेलं आहे, बार झालेला आहे आणि शेतीचे बांध पण आता राहिलेले नाहीत. पूर्ण बांधच्या बांध वाहून गेलेले आहेत. हे बघा बांधाची काय अवस्था आहे. इकडे संपूर्ण शेती ही पहिली खलाटी बोलायची. कोण ना कोण या भागात असायचं. आता एक माणूस दिसत नाही, संपूर्ण शांतता आहे. तर या सर्व गोष्टीला कारणीभूत आपणच आहोत. आपणच शेती करणं सोडून दिली. आणि तसं बोललं गेलं तर जे शेतकरी शेती करतात त्यांना शेती परवडणार नाही असे झाले. कारण मजुरी खूप वाढले. दिवसाला 500-600 रुपये मजुरी सध्या चालू आहे. त्यामुळे एक सुद्धा कारण आहे की लोक शेती करत नाहीत, कारण शेतीसाठी मजूर उपलब्ध होत नाहीत. बघा, ह्या संपूर्ण माळाला शेती केली जायची आणि आता काहीच नाही.
ही आहे आमच्या खलाटीची अवस्था. तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमार्फत लोकांना शेती करण्याकडे लक्ष द्यायला सांगा आणि आपली शेती वाचवा, असं मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत आवाहन करतो. हे बघा, काहीच एकाच दुसरा शेतकरी शेती करतोय. इथं एक शेत आहे, हे बघा साड्या बांधलेल्या आहेत. इथं एवढ्या संपूर्ण भागात 1 ते 2 शेतकरी फक्त शेती करत आहेत आणि त्यांना पण कोण शेती करत नसल्यामुळे डुकरांचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. हे बघा, बांध पूर्ण केलेत शेतीचे. तर मित्रांनो, या व्हिडिओमार्फत आपण कोकणातील शेतकऱ्यांची एक दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मनापासून मी माफी मागतो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.